आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल कलाकृती मराठीमध्ये। तर आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। माझ्या रेसिपीज माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। कमेंट करा, त्याच्यामुळे मला समजून जाईल की माझे व्हिडिओज ब्लॉग्स किंवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का। आणि हां, सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर माझे डेली अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पाहू शकाल। तर सबस्क्राइब आठवण करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही मुरमुरा किंवा चिरमुरे लाडू मी आज दाखवणार आहे कसे बनवायचे ते। हे पहा, मी पावशेर चिरमुरे घेतले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात गूळ घेतला आहे, पाव किलो गूळ, आणि फक्त 1 चमचा तूप लागणार आहे यासाठी। तर चला तर मग प्रोसेस करायला सुरुवात करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतला आहे। तूप गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो मी पाव किलोच्या प्रमाणात गूळ घेतला होता तो सगळा घालून घेणार आहे। तूप घातल्यामुळं लाडू कडक होतात। आणि ह्याच्यामध्ये काही जण पाणी घालतात, पाणी नाही घालायचं अजिबात। पाणी घातल्यानंतर लाडू मऊ होतो थोड्या दिवसानंतर। माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा, इतके सुंदर होतात आणि लाडू तुमचा संपून शेवटचा राहील पण तरीसुद्धा तो लाडू कडक राहणार। त्याच्यामुळं ही पद्धत तुम्ही वापरून पहा। मी तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून घेतला। तुपामुळं याचा पाक खूप छान होतो आणि सगळ्या त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे आपण फोडून घ्यायच्या। कुठेही गुळाची गाठ राहिली नाही पाहिजे, पूर्ण गूळ त्याच्यामध्ये मेल्ट झाला पाहिजेत। याचा काही 1 तारी किंवा 2 पारी पाक करायचा नाही, फक्त आपण त्याच्यामध्ये बबल्स येईपर्यंत तो उकळून घ्यायचा। त्याच्यामध्ये थोडे थोडे बबल्स आले की मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे, त्या पद्धतीनं तुम्ही हा पाक झाला आहे की नाही ते पाहायचं। तर हे पहा, मी आता तुम्हाला दाखवणार आहे की कसं पाक तयार झाला आहे चेक करायचं। एका बाउलमध्ये थोडं थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा गूळ टाकून पाहायचा। हात घालून त्या गुळाला टच करून तो गूळ असा हाताला एकदम त्याचा गोळा झाला पाहिजे, कडक गोळा झाला पाहिजे। कडक असा गोळा तयार झाला तर समजून जायचं आपला पाक तयार आहे। आता याच्यामध्ये चिरमुरी टाकण्यासाठी हा पाक तयार आहे। तर असा पाक तयार झाला ना तरच आपला लाडू, चिरमुरीचा लाडू कडक राहतो। तर चला तर मग आता आपण याच्यामध्ये आपल्या चिरमुरी, काही भागात त्याला मुरमुरेसुद्धा म्हणतात, आमच्याकडे कोल्हापूर भागात चिरमुरे म्हणतात। तर ह्या आता मुरमुरे लाडूसाठी टाकून घेऊ पाकात। तर पाव किलोच्या प्रमाणाला पाव किलो गूळ घातला ना तर बरोबर प्रमाण होऊन जातं। हे प्रमाण एकदम योग्य आहे, कमी जास्त काहीच होत नाही। तुम्ही या पद्धतीनं करून पहा। मी आता सगळ्या चिरमुऱ्या याच्यामध्ये टाकून घेते। हा लाडू खूप पौष्टिक असतो, शिवाय गूळ आहे, शुगर पेशंटना पण चालून जातो आणि लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खूप आवडीचा आहे, कधीही खाता येतो। आता या सगळ्या चिरमुऱ्या अशा ह्याच्यामध्ये पाकामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायच्या। मिक्स करून झाल्या की पटकन गरम असतं तेव्हाच लाडू वळायला घ्यायचे, थंड होईपर्यंत थांबायचं नाही। थोडंसं हाताला सोसवेल एवढं गरम घ्यायचं। हे पहा, मी मिक्स करते त्या पद्धतीनं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्या। आणि आता मी गॅस बंद केला आहे। ह्या स्टेपला गॅस बंद करून द्यायचा, गॅस बंद करायचा आणि मग मिक्स करून घ्यायचं। मग आता हा लाडू वळण्यासाठी तयार आहे। तर आता मी चांगलं मिक्स करून घेते आणि लाडू कसे वळते ते तुम्हाला दाखवते मी। हाताला सोसवेल एवढं थोडंसं गार होऊ द्यायचं, जास्त पण गार करून घ्यायचं नाही, नाहीतर मग लाडू वळता येत नाहीत। हे पहा, मी आता लाडू वळते आहे। तर इथे मी तुम्हाला लाडू वळून दाखवते। तर हे पहा, असा लाडू वळला पाहिजे। काही वेळेला पाक व्यवस्थित नाही झाला तर चिरमुरे असे सुटत जातात, लाडू त्याचा वळत नाही।
म्हणून पाकची प्रोसेस मी दाखवली त्या पद्धतीनं व्यवस्थित करून घ्या, म्हणजे त्याचा लाडू वळता येतो आणि तो फुटतसुद्धा नाही, व्यवस्थित होतो लाडू. आता मी सगळे लाडू तयार करून घेते. हे पहा, मी आता तुम्हाला लाडू दाखवते झाल्यानंतर. तुम्ही त्याच्या आवाजावरूनच ओळखत असाल की लाडू किती कडक झाले आहेत. शेवट संपतील पण लाडू कडक राहणार, अजिबात थंड होणार नाही, नरम होणार नाही. चला, माझे सगळे लाडू तयार आहेत. तर तुम्ही पण असे लाडू तयार करून बघा आणि मला सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा का तुमचे लाडू कसे झाले. स्वस्त रहा, मस्त रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.